नमस्कार विद्यार्थी मित्र हो, इन्फायनाइट मॅथ्स विथ सुबोध यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण उद्याचा जो 10व्या वर्गाचा पेपर होणार आहे मराठीचा, तर आज आपण त्या मराठीच्या पेपरवर थोडीशी चर्चा करणार आहोत। बघा, मराठीचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये जे कॉमन मिस्टेक्स असतात, जे बरेचसे विद्यार्थी करतात, तर त्या कुठेतरी ज्या मिस्टेक्स आहेत, ज्या चुका आहेत, ते थोड्याशा तुम्ही काय करायला पाहिजे, टाळायला पाहिजेत। मग त्या जर चुका तुमच्याकडून जर टळल्या तर नक्कीच तुम्हाला मॅक्झिमम मार्क मराठीच्या पेपरमध्ये येतील। बघा, मॅथ आहे, त्याचबरोबर सायन्स आहे, असे जे सब्जेक्ट आहेत ज्याच्यामध्ये आपण आउट ऑफ मार्क मिळवू शकतो, परंतु मराठी सारख्या पेपरमध्ये बरेचसे जे विद्यार्थी असतात, जे टॉपर विद्यार्थी असतात, त्यांना पण कुठेतरी मार्क काय असतात, कमी असतात। तर इथे तुम्हाला नक्कीच आपण 4 ते 5 मुद्द्यांवर इथे आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। तर ते 4 ते 5 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या आणि त्या जर चुका तुम्ही अवॉइड केल्या, टाळल्या, तर नक्कीच तुम्हाला चांगले मार्क मराठीच्या पेपरमध्ये सुद्धा मिळू शकतात। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, काय सांगितलेलं आहे की अवॉइड दिस 5 मिस्टेक, म्हणजे ह्या 4 ते 5 चुका ज्या आहेत त्या टाळायच्या तुम्हाला मराठीचा पेपर सोडवताना। आता पहिला जो पॉइंट आहे बघा, लॅक ऑफ टाइम मॅनेजमेंट, म्हणजे जे वेळेचे व्यवस्थापन आहे ते वेळेचं व्यवस्थापन व्यवस्थित नसणे आहे ना। वेळेचं जर व्यवस्थापन तुमचं व्यवस्थित नसेल, वेळेचं जर व्यवस्थापन काय नसेल तुमचं व्यवस्थित नसेल, तर इथे काय होण्याची शक्यता आहे की तुमचा जो पेपर आहे, बघा मराठीचा पेपरमध्ये काय करायला लागते, जरा जास्त आपल्याला काय करायला लागते, लिहायचं काम पडतं आहे ना। मग त्याच्यामुळं काय करायचं आहे की जे लिहिणं आहे तुमचा स्पीड तर चांगला असायला पाहिजेतच, परंतु सर्व क्वेश्चन जे आहेत ते अटेम्प्ट होणं पण काय आहे, अगदी महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर इथे बघा, जसं की एकाच प्रश्नावर खूप वेळ घालवणे आहे ना, म्हणजे एकच प्रश्न आहे, तुम्हाला येतं भरपूर, एखादा प्रश्न तुमच्या अगदी मुखपाठ असतो आहे ना, आणि मग तो लिहिण्यामध्ये काय करतो तुम्ही, जास्त वेळ घालवता की तोच प्रश्न जास्त लिहिणे, म्हणजे याच्यामध्ये काय होईल, तर तुमचा वेळ जास्त जाईल। म्हणजे काय करायचं आहे की तो जो प्रश्न आहे तो किती मार्क्ससाठी विचारलेला आहे, एका वाक्यात उत्तर जर असेल तर त्याचा खूप सारा असा मोठा सार लिहत बसणे हे कुठेतरी योग्य नाही। तर त्याच्यामुळं वेळेचं जे व्यवस्थापन आहे, कुठल्या प्रश्नाला किती मार्काचा, म्हणजे वेटेज किती आहे, कुठला प्रश्न किती मार्काचा आहे, मग त्या मार्काचा, तेवढ्या मार्काचा जो प्रश्न आहे, तर त्याच्यासाठी जे तुम्ही उत्तर लिहत आहात का हे सफिशियंट जर असेल, आणि जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते तुम्ही लिहिलेल्या भागामध्ये जर असेल, तर तो प्रश्न तिथेच तुम्हाला काय करायचा, स्टॉप करायचा आहे। म्हणजे जास्त ओव्हर न लिहिता प्रश्नाला जेवढं वेटेज आहे तेवढंच काय करायचं आहे, तुम्हाला लिहायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला पत्रलेखनाला, निबंध लेखनाला जो काही टाइम लागणार आहे त्याचं पण तुम्हाला काय करायचं आहे, व्यवस्थित नियोजन करायचं आहे। बघा, हे जे प्रश्न असतात, सुरुवातीला आपल्याला एखाद्या प्रश्नाचं चांगल्या प्रकारे उत्तर येतं, तर आपण काय करत असतो की बाबा तो प्रश्न खूप मोठा असा लिहत बसतो, त्याच्या मागच्या पुढच्या ज्या काही गोष्टी त्याला लागून येतात ते पण आपण लिहितो, आणि ज्याचं की काय नसते तिथे त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये जे महत्त्व नसते, फक्त स्पेसिफिक प्रश्न विचारलेला आहे तर तुम्हाला स्पेसिफिकच उत्तर तिथे लिहून काय करायचं आहे, तिथे पूर्ण करायचं आहे। म्हणून इथे वेळेचं जे व्यवस्थापन आहे ते अगदी काय करायचं आहे तुम्हाला, तर व्यवस्थित करायचं आहे। नंतर बघा, सेकंड पॉइंट आहे तुमचा, इग्नोरिंग द सिलेबस अँड मार्किंग स्कीम। आता बघा, इग्नोरिंग सिलेबस म्हणजे काय, पाठ्यक्रम जो आहे त्याचबरोबर पाठ्यक्रमावर जे काय मार्किंग आहे ना, तर याच्यामध्ये जो निर्धारित पाठ्यक्रम आहे तुमचा, बरं का, म्हणजे जो काही तुम्हाला सांगितलेला आहे, गद्य विभाग असेल, पद्य विभाग असेल, तुमचं जे ग्रामर आहे ते ग्रामर किती आहे ना, तर ते गोष्ट जी आहे कुठल्या पार्टला किती मार्क्स आहेत, तर हे तुम्हाला माहीत असणं अतिशय आवश्यक आहे। आणि त्याचबरोबर काही प्रश्नाची, बघा, काही प्रश्नाची जे उत्तर आहेत ती जर तुम्ही अर्धवटच दिली, समजा काही प्रश्न आहेत आणि त्याला काय केलं तुम्ही, बाबा अर्धवट उत्तर तुम्ही तिथे दिलेली आहे ना, तर मग तिथे काय होणार नाही, ती जी मार्किंग आहे तर ती मार्किंग तुमची जे पूर्णपणे तुम्हाला त्या उत्तराला मार्क मिळणार नाहीत आहे ना। त्याचबरोबर काही प्रश्न चुकवणे, बरं का, मग हे चुका पण टाळायची की एक उत्तर तर विचारलेलं एक आहे, परंतु आपण देत आहे दुसरंच काहीतरी लिहित आहे, तर इथे सुरुवातीला तरी परीक्षक वाचेल है ना, परंतु मग ज्यावेळेस त्याच्या लक्षात येईल की बाबा प्रश्न विचारलेला दुसरा आहे, त्याचबरोबर उत्तर तर वेगळंच वाटत आहे नंतर वाचल्याच्या नंतर, तर मग परीक्षकाच्या मनामध्ये ज्यावेळेस तो पेपर चेक करेल असं होईल की यानं बाकीचे जे प्रश्न आहेत ते पण असेच लिहिलेले आहेत। म्हणून जो पाठ्यक्रम आहे तुमचा, म्हणजे जो सिलेबस आहे आणि त्याची मार्किंग स्कीम जी आहे ती तुम्हाला अतिशय व्यवस्थित अशी माहीत असणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर थर्ड जो पॉईंट आहे आपला की पुअर हँडरायटिंग अँड प्रेझेंटेशन, म्हणजे हस्ताक्षर आहे बरं, तर ते काय असते, कोणाकोणाचं खूपच खराब असतं। मग आता असं नाही की बाबा खराब हस्ताक्षर आहे म्हणजे मग आपल्याला मार्क चांगले मिळणार नाहीत, अशातला भाग नाही।
हस्ताक्षर प्रत्येकाचं चांगलं असेल असं नाही. म्हणजे बरेच विद्यार्थी आहेत की ज्यांचं हस्ताक्षर चांगलं नाही आहे, म्हणजे जे आपण लिहितो है ना, म्हणजे आपण लेखन जे करतो ते चांगलं नाही आहे. मग लेखन जरी चांगलं नसेल बरं का, तरी तुमचा जो स्पीड आहे तो स्पीड तोच राहू द्या. म्हणजे पेपरमध्ये गेल्याच्या नंतर की बाबा नाही मला अक्षर ओळखायला आलं पाहिजे म्हणून मग मी थोडंसं हळू लिहितो, चांगलं लिहितो, असा प्रकार करू नका. फक्त काय करायचं आहे, तर जे शब्द आहेत, तुम्ही जे शब्द लिहिता तर ते कुठेतरी एकमेकाला असे म्हणजे टच करत आहेत, एकमेकात गुंतलेले आहेत, असे शब्द लिहू नका. थोडंसं म्हणजे एक जर शब्द लिहित असाल तर ते जे अक्षर लिहिता, म्हणजे शब्दामध्ये जर तुम्ही अक्षर लिहित असाल है ना, तर ते एकमेकात गुंततील है ना, असं करू नका. त्याचबरोबर जे उकार आहेत, काने आहेत, मात्रे आहेत, ते व्यवस्थित तुम्हाला काय करायचे द्यायचे. आणि लिहिता लिहिताच तुम्हाला काय करायचं आहे, तर स्वतः पण वाचून पाहायचं आहे ना. नाहीतर मग तुम्हाला एखादा शब्द असतो की समजा गोठा लिहित आहात तुम्ही है ना, तर मग तुम्ही गोठाला जो काना असतो तो कानाच दिला नाही, मग गेठा होऊ शकतो. म्हणजे इथं काय होतं, तर तुमचं जे मिनिंग आहे ते काय होतं, ते याचं पूर्णपणे बदललं जातं. त्याच्यामुळे काय करायचं आहे, तर लिहिताना पण काय करायचं आहे, व्यवस्थित लिहायचं, स्पीड कमी करायचा नाही. हे असं नाही की तुमचं हस्ताक्षर चांगलं नाहीये आणि मग तुम्हाला चांगले मार्क मिळणार नाही, अशातला भागच नाही. फक्त तुम्ही जे लिहित आहात त्या स्पीडनं लिहा. फक्त काय करायचंय, जे शब्द आहेत त्या शब्दाच्या अक्षरामध्ये पण थोडा थोडा गॅप असला पाहिजे. त्याचबरोबर अक्षर पूर्ण झाल्याच्या नंतर जे दुसरं अक्षर लिहितो आपण त्याच्यामध्ये पण थोडासा काय असला पाहिजे, गॅप असायला पाहिजे. त्याचबरोबर अगदी जास्त बारीक पण अक्षर नको, त्याचबरोबर जास्त मोठं पण अक्षर नको. कारण जर जास्तच बारीक अक्षर असेल तर परीक्षकाला वाचायला त्याचा त्रास होऊ शकतो. मोठा अक्षर असेल तर काय होईल, की मोठा अक्षर असेल आणि तुम्ही एखादा शब्द लिहित आहात है ना, सुमित असं तुम्ही जर नाव लिहिलं समजा, तर त्या सूचा जो उकार आहे तो थोडासा खालच्या रेषेला टच होत आहे आणि खालून दुसरा एखादा शब्द लिहितात त्याला मात्रा आहे ना, मग त्या मात्रा त्या उकारामध्ये जात आहे. म्हणजे जास्त मोठा अक्षर असल्याने काय होतं, की बाबा हे जे काने मात्रे है ना, विलांटे असतील, उकार असतील, मात्रे असतील, ते काय होतात तुमचे एकमेकात गुंतत जातात. तर त्याच्यामुळं हे काय करायचं आहे तुम्हाला, तर इथे टाळायचं आहे है ना. म्हणजे सुमितचा सूची उकार खाली येत आहे है ना, नंतर तुम्ही महेंद्र लिहितात तर हेची जी विलांटी आहे तिच्या सुमितच्या मात्र्यामध्ये घुसत आहे है ना, तर इथे काय होऊ शकते, तर तुमचं इथे ते जे प्रेझेंटेशन आहे ते थोडंसं खराब वाटू शकतं. म्हणजे काय सांगितलेलं आहे, पोअर हँडरायटिंग अँड प्रेझेंटेशन. हँडरायटिंग खराब असलं तर काय हरकत नाही, परंतु प्रेझेंट तुम्ही कसं करता, म्हणजे दाखवता कसं है ना, तर ते प्रेझेंटेशन तुमचं काय असायला पाहिजे, अगदी व्यवस्थित असायला पाहिजे, चांगलं असायला पाहिजे. त्यामुळे ह्या गोष्टीची काय करायची, थोडीशी त्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला लक्ष द्यायचं. नंतर आहे नॉट रिवायझिंग प्रॉपरली. त्याचबरोबर काय की बाबा तुमचं जे रिव्हिजन आहे म्हणजे ते पुनरावलोकन आपण त्याला म्हणतो है ना, तर ते व्यवस्थित नसणे. आता अनेक विद्यार्थी जे आहेत है ना, तर ते अनेक विद्यार्थी काय करतात, तर जे रिव्हिजन आहे ते प्रॉपरली करत नाहीत. म्हणजे त्यांचं जे रिव्हिजन आहे हे परीक्षेच्या आधील्या दिवशी, म्हणजे मी ज्याप्रमाणे काल एक व्हिडिओ बनवून सांगितलं होतं की बाबा 2 ते 4 चॅप्टर करून चाललो है ना, त्याच्यानंतर बाकीचं सर्व माझं रिव्हिजन झालेलं नाही, तर मग काय होते की इथे शक्यता काय असते की तुमचं तेवढंच लक्षात राहण्याची शक्यता असते. काल पण मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. म्हणून काय करायचं, जर रिव्हिजन होत असेल तर पूर्णच्या पूर्णच पार्टचं करून जायचं. नाहीतर मग 2 पार्टचं झालेलं आहे म्हणजे 3 चॅप्टर झालेले आहेत, बाकीचे ठेवलेले आहेत, मग काय होते ते जे 3 चॅप्टर तुम्ही वाचून गेलेले आहात तर तेच मॅक्झिमम तुमच्या लक्षात येण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं जे की तुम्ही काय करता, तुम्ही जे रिव्हिजन करता ते काय करायचं आहे, तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे, बुलेट पॉईंट लिहून करायचं आहे. महत्त्वाचे मुद्दे तुमचे विसरले गेले नाही पाहिजे. असं नाही की तोंडपाठच पाहिजेत पूर्णच्या पूर्ण पेपर आहे ना, म्हणजे पूर्णच्या पूर्ण प्रश्नाचे उत्तर जे आहे ते तोंडपाठच पाहिजे, अशातला भाग नाही. तोंडपाठ जरी नसेल तरी जर महत्त्वाचा मुद्दा तुमचा जर लक्षात असेल, महत्त्वाचं जे नेमकं याच्यामध्ये काय लिहायचं आहे, तर जर महत्त्वाचा मुद्दा जर तुमच्या लक्षात आला तर तुम्ही त्याच्या आधारावर बघा, तुम्ही त्याच्या आधारावर काय करू शकता, लिहू शकता. त्याच्यामुळं जे काय आहे तुमचं रिव्हिजन आहे ना, ते बुलेट पॉईंटच्या आधारावर व्हायला पाहिजेत. त्याच्यानंतर 5वा आणि शेवटचा मुद्दा आहे ओव्हरलुकिंग द लँग्वेज स्पेसिफिक रूल्स है ना. म्हणजेच काय, भाषेचे जे विशिष्ट नियम आहेत, जी भाषा आहे, जी लँग्वेज आहे त्याचे जे विशिष्ट असे नियम आहेत है ना, तर त्याचं माहिती असणं. आता भाषेमध्ये काय नियम असतील, जसे की ग्रामरचे नियम आहेत है ना, भाषेमध्ये काय असतात बाबा, ग्रामरचे काही नियम आहेत. आता मराठीच्या परीक्षेत व्याकरण आहे है ना, काल आहेत आणि शब्दाचा वापर यावर काय केलं जातं, विशेष लक्ष दिलं जातं.
या बाबतीत चुकल्यास तुमचे गुण कमी होऊ शकतात. व्याकरणाच्या नियमावर जर लक्ष दिलं नाही बरं तर तुमचे गुण कमी होण्याची शक्यता असते. म्हणजे एखाद्या भूतकाळात तुम्हाला वाक्य लिहायचं आहे किंवा भूतकाळ तुम्हाला सांगायचं आहे, राम शाळेत गेला होता लिहायचं आहे, परंतु तिथे तुम्ही जर व्यवस्थित त्याचं काय केलं नाही, फक्त राम शाळेत गेला गेला आणि गेला होता याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे ना. तर त्याच्यामुळे काय करायचं आहे तुम्हाला, जे ओव्हरलुकिंग आहे लँग्वेजचं आहे ना, ते स्पेसिफिक म्हणजे जे तुम्ही मांडणी करत आहात तर ती व्यवस्थित समजेल अशी करा आहे ना. नाहीतर शाळेत राम गेला होता आहे ना, शाळेत राम गेला होता हे कुठेतरी काय, जी वाक्याची जी रचना आहे बरं का, ती रचना पण तुम्हाला काय करायची नाही, तर रचना पण तुम्हाला इथे बदलायची नाही. म्हणजे जे वाक्य तुम्ही जे वेळेस तुम्ही लिहाल, ग्रामरचे जे रूल आहेत आहे ना, ग्रामरचे रूल म्हणजे की स्पेसिफिक जी भाषा आहे ती व्यवस्थित वापरली गेली पाहिजे. तुमचं जे प्रेझेंटेशन आहे, तुम्ही ते लिहितात वाक्य आहे ना, तर याच्यामुळे पण काय होऊ शकतात, म्हणजे बघा तुमचे मार्क कमी होऊ शकतात. म्हणजे बघा की काय असते की ज्यावेळेस तुम्ही 70 ते 80 मार्काच्या वर तुम्ही काय करता, मार्क स्कोर करता, त्यावेळेस जे तुमचे पेपर आहेत ते अधिक चांगल्या पद्धतीनं काय होतात, तर अधिक चांगल्या पद्धतीनं काय होतात, पेपर तुमचे चेक होतात. म्हणजे 80 मार्कच्या वर जर तुमचा पेपर जात असेल तर अगदी काटेकोरपणे काय होतात, तुमचे पेपर जे आहेत ते काय होतात, चेक होतात. त्याच्यामुळे काय करायचं आहे, तर हे जे शब्द आहेत, ही जी भाषा आहे, जे वाक्य आहेत, त्यांची रचना जी आहे ती काय करायची, तुम्हाला व्यवस्थित करायची. नाहीतर मग काही पार्ट तुम्ही सुरुवातीलाच लिहिला, काही पार्ट मग नंतर लिहिला है ना. म्हणून अशा चुका करायच्या नाही. म्हणजे काही पार्ट सुरुवातीला लिहिणे, नंतर सुरुवातीचा काही लिहायचा होता मग मध्येच कुठेतरी आपण लिहिला, त्याच्यानंतर मधला पार्ट थोडासा शेवटमध्ये आला, अशातला भाग व्हायला नको. म्हणून काय करायचं, हे जे ग्रामरचे रूल आहेत हे पण तुम्हाला काय करायचे आहेत, तर फॉलो करायचे. तर इत्यादी जे काही तुम्ही हे ज्या काही आपण काय केलेल्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत, एवढ्या जर लक्षात ठेवल्या तर तुम्ही नक्कीच चांगले मार्क तुम्ही याच्यामध्ये काय करू शकता, स्कोर करू शकता. बघा, या चुका टाळल्यास जे विद्यार्थी आहेत ते अधिक आत्मविश्वासानं त्याचबरोबर चांगली तयारी करून परीक्षेत चांगले गुण मिळवू शकता बरं का, ही आपली गॅरंटी आहे. तर बघा, काही जे पॉईंट याच्यामध्ये सांगितलेले आहेत त्याच्यावर तुम्ही महत्त्वपूर्ण असे पॉईंट आहेत त्याच्यावर तुम्ही अगदी लक्ष द्या. आणि बघा, परत एकदा तुम्हाला उद्याचा जो पेपर आहे, जो पहिला पेपर आहे, त्याच्यासाठी आमच्या परिवाराकडून, जे आमचं यूट्यूब चॅनल आहे इन्फायनाइट मॅथ्स विथ सुबोध, यांच्याकडून, आमच्या परिवाराकडून तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.